तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा माधव बरवा. सागर बाप रखमा देवी वरा, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वरा, सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हरे जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही देते, आपण पारिखे नाही देते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधु थोर दाना कलियोगी, साधु थोर दाना कलियोगी. इहलोकी तोची सर्वभूती समा, इहलोकी तोची सर्वभूती समा. शरीराचा भ्रमणे नुकदा, शरीराचा भ्रमणे नुकदा. साधु थोर दाना, साधु थोर दानो, साधु थोर दाना, साधु थोर दाना, साधु थोर दाना कलियोगी, साधु थोर दाना कलियोगी. नाम मने गाय हृदय कसरे, नाम मने गाय हृदय कसरे.
निरंतर वर्तते साधु निरंतर वर्तते साधु थोरा दान 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 कलियोगी साधु थोरा दान कलियोगी कुमार कुमार संत संगते काय सांगू सोना संत संगते काय सांगू संत संगतेचे काय सांगू सुख संत संगतेचे काय सांगू सुख संत संगते काय सांगू संत संगते काय सांगू संत संगतेचे काय सांगू सुख संत संगतेचे काय सांगू सुख आपला अपना नाही साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना आपला पारखे नाही ते आपला पारखे नाही ते साधु थोर जा साधु थोर जा साधु थोर जा साधु थोर जा साधु थोर दान कलियोगे साधु थोर दान कलियोगे
संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिके नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी इह लोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रमणे नो कदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी नामा म्हणे गाय हृदय कसरे साधू निरंतर व्रत तसे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी गंगा विशुद्धम निदपाद परशम सुरवेष्टितम चुम्बितम पुण्यस्थानम सर्वाले स्थितम तम समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरि योगिराज तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुकेश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो माणिक्यगिरि ब्रह्म स्वरूपम नमो भगवान बाबा ब्रह्म स्वरूपम महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातु मनंद्री समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अद्यत्र जननी देवाची श्री संताची माता चरणावरी साष्टांगे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढवावे अंतरे निज सुख देवादी देवा जगत्र जीवा परियसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा घ्यावे घ्यावे माझी सेवा दिन दुर्बळा संगतीचे काय सांग सुखापना पारिके नाही तेथे साधू तोर जाना साधू तोर जाना साधू तोर जाना कलियोगी प्राप्त प्रसंगी यथावकाश यथावधान अल्पश वेळेमध्ये संकीर्तन वाक्पुष्प कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग जगतमान्य लोकमान्य देवमान्य संत किंबहुना वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्यांनी केला पंजाब ते गुर्जर पर्यंत संप्रदायाची धुरा ज्यांनी सांभाळली अधिकार परत्वे फिरविले देवळे जगा माझे ख्याती आणि मला वाटतं भक्ती पर्वत्वे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे नामतयाचा किंकर जेने केला विस्तार नामदेवराय जगाच्या पाठीवर विश्वाच्या मालकाचे सगळ्यात लढिवाळ भक्त नामदेवराय
स्वयंक्रियेने संत असताना सुद्धा संत विषयाची विशेष महती प्रदर्शित करतात असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवाला. विठाला 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 विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिचय. परिहार वक्त्याच्या दृष्टिकोनातून सालाबाद प्रमाणे आनंद उत्सव म्हणे गावकरी टाळकरी माळकरी शाळकरी वारकरी सर्वांच्या अथक प्रयत्नातून तितक्याच आनंद उत्सवामध्ये चालत असलेला हा नामजप सप्ताह आणि त्या सप्ताहातील असणारी आजची कीर्तन सेवा सप्ताह कमिटी आयोजक नियोजक संयोजक गावकरी टाळकरी माळकरी सर्व क्षेत्रातील पदाधिकारी युवा तरुण वर्ग ज्येष्ठ कनिष्ठ सर्वांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आली. मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पाय बरी. यांच्या साथीने सेवा शृंगारचे सर्व असणारे परिसरातील वैभवे गुणीजन गायक वादक सर्व असणार तितक्या ताकदीचं आणि ज्यांच्या माध्यमातून साऊंड आहे ते आपल्या या परिसराचं वैभव आमचे सचिन भाऊ आणि ते स्वतः आज हजर आहे. ते मुंबईहून आला ना, मुंबई रिटर्न दुरून आलो मी का दुःख झाले दारुण. त्याला माहित होतं आज मी नाही राहिलो, जाऊ दे आता लाईव्ह बोलतोय. त्या पद्धतीने असणार ऑपरेटिंग केलेलं आहे. निर्धारित वेळेमध्ये आपल्याला आजचा प्रहारा त्या पद्धतीने अन्नदान या सर्व सुविधा पुढे त्या पद्धतीने आहे. पण मला आधी नामस्मरण साधनेतून जात असताना आजची 3ऱ्या दिवसाची सप्ताहातली कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. बरोबर ना? बरोबर आहे ना? 3रा दिवस बरोबर. हा म्हणजे उद्या नाही येणार मी, तसं धोरणात आहे. आणि तदनिमित्ताने अगदी या परिसरात आलं की धुळवडकरांचं एक विशेष प्रेम आहे. पिंपळ सारखं आदरणीय आमचे भाऊ असतील, सरपंच वगैरे ही मंडळी तिथून सगळी येतात. इथं आल्यानंतर असणार एक विशेष आनंद वाटला. अगदी माता भगिनींच्या माध्यमातून काव्यानं त्या असणाऱ्या छोटे छोटे बालक काव्याने सुंदर हरिपाठ घेत होते. वाक्य नीट आहे का, परमार्थ करायचा असेल तर किमान वेळेत माणसाने यायला पाहिजे. महाराज हे आनंद हा वाटला की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तो कसाही करू द्या पण त्यांचा भाव परमार्थातला चांगला आहे. फार लाखाचा गायक असताना तो वेळ आला नाही तर मग तो काय कामाचा आहे. वेळ काय परमार्थाच्या काही संहिता आहे, काही नियमावली ते पाळत होते. मग अशी गोड चाली त्यांच्या पद्धतीने ते म्हणताय. मी 100% त्यांना 100% मार्ग देतो त्यांच्या पद्धतीने म्हणताय ना. पण त्यांनी टिकवलंय ना. नाही पोरं वाटोळ करतात, पोरं वाटोळ नाही, पोरं चांगलं करतात म्हणणारे वाटोळ करतात. ही विचारधारा नीट ठेवा. आणि का परमार्थामध्ये तरुण पाहिजे? आता एक वाक्य सांगतो, एक वाक्य माझं 5G ऐकून जा. परमार्थामध्ये तरुण जाण्याकरता तरुणच पाहिजे. विठ्ठल विठाला विठाला विठाला. साधन आहे गोड असणार त्या पद्धतीने असणार नामस्मरण आहे. अभंगाचं जास्त विस्तृत पद्धतीने न लांबता निर्धारित चिंतन मला पुढे मांडायचं. ऐका नामदेवराय आजच्या अभंगामध्ये संगती मांडताय. मग कोणत्या संगती एक एक मांडत पुढे जाऊ आपण. ऐका ऐका. एक आहे जीव जीवाची संगती, एक आहे जीव मूर्खाची संगती, एक आहे जीव उद्बोधकाची संगती आणि एक आहे जीव संताची संगती. आता याचा एक अन्वय विस्तार मांडतो. जीव जीवाची संगती पतन आहे, जीव मूर्खाची संगती पतन आहे, जीव उद्बोधकाची संगती पतन आहे, जीव संताची संगती पतन आणि उद्धार दोन्ही सुद्धा आहे. विठाला आणि राहिला प्रश्न आपला वेळेत सुरू करायचा. समाजाला वेळ मला वाटतं आपल्याला शिकवावं लागेल. यावर तुमचं मत काय? तुम्ही जर त्यांच्या मनावर वेळ द्यायला गेले तर आपण पहाटे कीर्तन ठेवलं तरी ते म्हणते दिवस उगायला जाऊ. तुम्हाला माझं वाक्य कळतंय ना? समाज जर जागृत करायचा असेल तर धर्माच्या प्रवक्त्यांनी आपल्या ताकदीने सुरू करा. त्या दिवशी ढोकबाबांचं कीर्तन होतं आम्ही त्या लोणी प्रवराला. नंतर त्या कीर्तनाला 20,000 समाज जमला होता. पण सुरू होताना फक्त आम्ही 14 जण होतो. तरी सुद्धा मागचा पुढचा विचार केला नाही. पहिले 1 तास कीर्तन झालं नंतर समाज आला. समाज तुम्ही 7 ते 9 ठेवलं तरी बरोबर पावणे 9ला येणार आणि काही पाहुणे बरोबर 9ला येणार. हरे राम तुम्ही काय विचार करताय कोणाचा? इकडे येताना माणसांचा विचार करू नका. आपल्याला पारमार्थिक साधना जपायच्या. वेळेचं बंधन लय कठीण आहे महाराज. यम जर पाऊण तास लेट आला मग बोला ना. माणसं काय म्हणतात तेवढी वेळ जायला पाहिजे होती. बोला ना आपल्याकडे काय म्हणतात तेवढी वेळ. किती महत्व आहे बरं वेळेला. मग एवढ्या वेळेला जर महत्व आहे तर आपण वेळेला महत्व द्यायला नाही पाहिजे. यावर तुमचं मत काय? माणसानं नियमावली पाहिजे. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ आणि मग लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. आपला काय नियम नाही. बाबा पाहिला का मग 2-2 तास पूजा करतो घरात. हा नियम नाहीये. ही अवडंबर आहे. इथं भक्ती जर पद्धतीने आहे तर आपण त्याच पद्धतीने उपस्थित राहायला पाहिजे. म्हणून मी सांगितलं वेळेस सुरू करा. मला 2 माणसं असले तरी चालतील, काय हरकत नाही. समाज असावा मग कीर्तन सांगावं ही परंपरेची काही गरज नाही. कीर्तनकारानं इथं ऐकू येईल ना फार. 2 जरी असले तरी आपलं कीर्तन चालू करावं. इतरांचा वेळ वाया घालू नये. कारण प्रत्येकाला वेळ फार. खाली येऊन बोलू का, न जाणं कोणता व्यक्ती जर 9:30 पर्यंत आपल्या घरी गेला आणि त्याचं शेवटची वेळ असेल हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही. बोला यावर मत काय तुमचं? इतकं स्पष्ट बोलतोय मी. इतकं वेळेला किंमत आहे. आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा
काळ वेळ नाम उच्चारिता नाही पण तरी दोन्ही पक्ष पाय उद्धरती, ही सुद्धा क्रियेची किंमत आहे. चला पुढे घेऊन जातो. कारण संप्रदायाची साधनाच वेळेवरती डिपेंड आहे. संप्रदायात सहस्रदीपे दुपारी 12ला नाही म्हणत, उठा पांडुरंगा पहाटे 4लाच म्हणतात, ते संध्याकाळी 4ला नाही म्हणत. खरंय का खोटे? ज्या संप्रदायाच्या काही नियमावली त्या काकड्याच्या त्याच वेळेला आहे ना. भैरवी सुरुवातीला आपल्याकडे होतच नाही. शिवरांजनी अगर वातावरण सुंदर असेल तर शिवरांजनी होतच नाही. विरह नसेल तर विरहणी होतच नाही. आणि दिवस प्रात समयाला संध्याकाळ समयाला कधी आपल्याकडे तोडी होतच नाही. ही संप्रदायात सुद्धा शिकवण आहे. विठाला पारमार्थ करायचं तर त्याची काहीतरी नियमावली सुद्धा पाळायला शिकलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? ज्याचा काहीच नियम नाही तो पारमार्थ नाही. अजून काही नाही कळलं का? जिथं काहीच नियम राहत नाही तो संसार आहे, आणि जिथं सर्व नियमात आहे ते परमार्थ आहे. म्हणून परमार्थात वयाला बंधन नाही आणि प्रपंचामध्ये वयाला विशिष्ट बंधन आहे. म्हणून तर प्रपंचात वय वाढलं की व्यक्तीची किंमत कमी होते आणि परमार्थात वय वाढलं की व्यक्तीची किंमत वाढत जाते. महात्मा पूजनीय बनत जातो. याचं कारण तसं आहे. मग आपण जी क्रिया करतोय ना त्याचा एक नियम ठरवा. मग पहिली संगती जीव जीवाची संगती. ऐका, पिंपळ्याला बऱ्याच वेळेस येण्याचं योग येतो आणि आल्यानंतर जी उणीव भासणारी माणसं 100% भासतात. मी तेव्हाही बोलतो आणि प्रत्येक कीर्तनात ते बोलतो. दादांचं एक नेतृत्व असायचं, ते बघितलं की बरं वाटायचं. काही माणसं जातात पण त्यांची उणीव 100% भासते. आणि चांगल्याला चांगलं म्हणायला शिका. आपल्याकडे दुसऱ्याचं चांगलं झालं का मग टाळ्या वाजवतात. असं नाहीये का? दुसऱ्याचं वाईट झाल्यावर टाळ्या वाजवतात. ही आपली नियतीचा विचारधारा त्या चुकीची आहे. मग बार काय नाही का? जीव जीवाची संगती सांगतोय मी. रात्रंदिवस आपण ज्या संगतीत आहे ती जीव जीवाची संगती. किती जरी दिवसांनी जीव जीवाच्या संगतीत आला तर पारमार्थाचा विचार असेल ही दृढता आहे. पण किमान जीव त्या पद्धतीने विचार आला तर विचार संसाराचाच येईल. आमचे गुरुजी सांगायचे, बरेच माणसं बऱ्याच मित्र बऱ्याच दिवसांनी एकत्र जर आले तर विषय येतो त्यांचा झाला नारायण. ते नारायण गावातल्या नारायणावर बोलतील पण नारायणावर चर्चा नाही करायची. कारण जीव जीवाच्या संगतीत विषय संसाराचा येतो आणि संसाराला का तिथं कल्पना येते. कल्पना आले का तिथे विषय येतो. विषय आला का तिथं बद्ध होतो आणि बद्ध झाला का तिथे दुःख होत. चला एक एक पुरावा देतो. जीव जीवाची संगती सांगतो. किती दुःख येऊ शकतं रामायणातला पुरावा देतो. कोणी शंका घ्यायला नको. रामायणामध्ये सीतामाई वनवासात असताना त्रिजटा नावाची राक्षसीन भेटली सीतामाई. राक्षसीन होती पण चांगली होती. नीट ऐका बघा. राक्षसीन होती पण चांगली होती. 2-3 विचार मांडतो. माणूस वृत्तीनं कधी कधी वाईट असू शकतो. मला वाटतं त्याची विचारधारा सुंदर असली पाहिजे. मला एक वाक्य रावणाच्या बाबतीत मला रात्री कोणीतरी बोललं, त्या शिरोलीमध्ये असणार जुन्नर तालुक्यामध्ये. मी चिंतन मांडल्यानंतर जेवताना मला ते व्यक्ती म्हणले, रावण वाईट होता. म्हणलं, रावण तुझ्यापेक्षा चांगला होता. मला संगती याचे जाणकार व्यक्तीकडून उत्तर अपेक्षित आहे. रावण वाईट होता की चांगला होता? बोला गड्या आता. रावण आपल्यापेक्षा चांगला होता ना. आपल्यापेक्षा 100% चांगला होता. कारण भक्तीमध्ये एक पुष्प कमी पडलं तर स्वतःच मुंडकं कापून पिंडीवर ठेवत होता. आपल्यावर रॉ मटेरियल वापरत नव्हता सत्यनारायणाला. तुम्हाला माझे वाक्य कळतंय ना? रावण वृत्तीनं वाईट झाला. वाक्य नीट ऐका. माणूस जातीनं पंथाने मोठा होतो हे भ्रम जरा डोक्यातून काढून टाका. माणूस कर्माने आणि कर्तृत्वाने मोठा होतो, हा सृष्टीचा नियम आहे. यावर तुमचं मत काय? रावण कर्माने कर्तृत्वाने, रावण जातीने पंथाने मोठा नाही. कारण रावण जातीने पंथाने मोठा असता तर रावण ब्राह्मण असताना राक्षस झाला आणि शबरी शूद्र असताना सुद्धा देवी झाली. व्यक्ती कर्माने कर्तृत्वाने मोठा होतो. आश्रयित मोठा होत नाही. कर्तव्य त्या पद्धतीने श्रेष्ठ करावं लागतं तेव्हा तो पुढे जातो. मग ते एक मला म्हणला, रावण वाईट होता. म्हणलं, रावण तुझ्यापेक्षा चांगला होता. रावण वाईट होता का? बरं, रावणाची विचारधारा मांडतोय का? सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची. कोणाची? आवड महाराजाची. रावणाची. एवढी असती एवढी कशाला आलो असतो इकडे? नीट ऐका. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची. अख्खी लंका सोन्याची. 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 1 लाख मुलं, 4.25 लाख मतदान त्याच्या एकट्याच्या घरात होतं. कुठे अपक्ष आला असता शिन्नर संगमनेर कोणत्या तालुक्यात जाऊ द्या, गरज सुद्धा नव्हती. पुढे फॉर्म सुद्धा भरला नसता कोणी. शिवाय 33 कोटी देव बंदी खाण्यामध्ये. पण विचारधारा नीट ऐका. सर्वस्वाचा भोग असताना सुद्धा लंकेमध्ये देव एवढा सुंदर विचार म्हणजे रावणाचा विचार होता. काय म्हणे तुमचं?
अख्खी लंका सोन्याची असताना सुद्धा लंकेमध्ये प्रभू रामचंद्रांनी यावं आणि राक्षसांचा उद्धार करावा, इतकी विचारधारा सुंदर ही वृत्ती म्हणजे रावण होता. मला कलियुगातल्यांपेक्षा रावण फार आवडतो. मी काही श्रीलंकेतून प्रचार करायला आलो, लंकेकडून नाही आलो, म्हणजे आपलं हा कळेल त्याला धन्यवाद. रावणाची विचारधारा सांगू, अख्खी लंका सोन्याची असताना गाड्याने कधी स्टेटसला नाही टाकली भाऊ. अख्खी लंका कधी हाय वाङ्मयात तरी फोटो आहे लंकीचा कुठे नाही. आपलं 2 पत्र्याचं बांधलं मेच्या आठवड्यात तरी वरत टाकतो, स्वप्नपूर्ती झाली. आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मोठी वाळवट आली, ते सोडून गेलं, लगेच गाणं बदलवलं, काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली. काय विचारधारा आहे आपली. आणखी मला त्या रावणाचं विशेष वाटतं, जगातली तिसरी पत्नी होती त्याच्याकडे, जी ज्योतिष शास्त्रामध्ये रामायणात पारंगत होती. आणि जगातली सगळ्यात सौंदर्यवान पत्नी मंदोदरी होती, ती सुद्धा कधी टेटसला नाही टाकली त्यांनी. आपली पाहती बेताडा का चालती कावडा का तरी खाली येतात, गुण लावण्याची खाणी. काय विचार आहे आपले. कधी कधी विचार करत असताना चांगला विचार करा. म्हणून तर जीव जीवाच्या संगतीत रात्रंदिवस जरी आला तरी त्याला विचार दुःखाचाच येतो. मग त्या त्रिजटा राक्षसीन होती आणि सीतामाईला विचारते, 21 स्वर्गाचा मालक तुझा पती आहे, स्वर्गाच्या देवतांना सुवर्ण रथामध्ये मदत करून त्यांना विजयी करून दिलं, तो सासरा तुझा आहे. 700 पत्नी असताना वडील ब्रह्मचारी त्या जनक राजाची तू कन्या आहे, आणि अग्निकाष्ट स्वतःची चित्ता पेटवण्याचे सामर्थ्य तुझ्याकडे, तरी तुझ्या वाट्याला दुःख आलं, याचं कारण काय. त्या त्रिजेटेला सीतामाईने संवाद सांगितला. 4 पाप येत्या युगा, प्रत्येक युगामध्ये ही 4 पाप कोणत्या व्यक्तीकडून घडली तरी त्याला दुःख उपभोगायला येणार. त्याच्याकरता असणार बोधेबाबांची एक चाल आहे. आता तो आडवा मात्र आहे, त्यामुळे मी आपल्यामध्ये सहभागी करून घेतो. नाही तिलाही जड आहे, आवळे बाबा इतक्या सोप्या नाही, खिलारी बाबांना माहिती त्या चाली. काय दुष्ट आचरण होते म्या केले, काय दुष्ट आचरण होते म्या केले. मी त्यामुळे सांगितले या बोधे बाबांच्या चाली ते तुम्हाला सहजासहजी ओढा होणार नाही. आणि आज माझ्यावर जबाबदारी, आज कासरा टाकून मीच एकटाच सर टाकून आहे. तुमच्या भाषेत गाडी ओढायची, हाक्या सांभाळायचा आहे आणि काटाळ्यावर सुद्धा जाऊन नाही द्यायचं. ऐका, काय दुष्ट आचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, गायी वत्सापती पुरुषा विघडिले, नकळे हो संचित चरण अंतरले. 4 पाप ऐका. एक, व्याभिचार काय माझ्याकडून घडला असावा तर दुःख माझ्या जीवनामध्ये रावण मला घेऊन आला. कलियुगामध्ये त्याला सुभाषितकाराची एक व्याख्या आहे, दुष्ट भार्या शट मित्र भृतुष्य उत्तरदायकम ससर्पही गृहनिवासई मृत्यू भवरे काही न समहा. याची विचारधारा अशी आहे, व्याभिचार करणाऱ्या पत्नीचा संग, उलट उत्तर देणारा नोकर आणि कपटी मित्राचा संग लागला की घरामध्ये पाळलेल्या सर्पाने आपल्यालाच गिळण्याकरता तयारी ठेवावी. ससर्पेही गृहनिवासई मृत्यू भवरे काही न समहा. हे पाप जरी कोणाकडून घडलं तर त्याला कलियुगात दुःख उपभोगायला येणार. कारण नंबर 1, काय दुष्ट आचरण होते म्या केले, जीव जीवाची संगती सांगतो. दुसरं सांगितलं, तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, कोण कोणत्या देवाची पूजा करतो हा त्याचा भाव आहे. देवा कारणे भाव तस्मात न द्यावे लागे फारसे वित्त. देवाला भाव महत्वाचा आहे, म्हणून प्रपंचात क्रिया महत्वाची आहे, परमार्थात भाव महत्वाचा आहे. विठाला. तिसरं सांगितलं, गायी वत्सापती पुरुषा वेगळे, शुद्ध गावरान गाय वासराची जरी ताटातूट केली आणि पती पत्नी जरी भांडण लावलं तरी दुःख उपभोगायला येणार. आणि शेवट सांगितलं, चिंतन करत असताना फक्त चित्त जर परमार्थात नसेल तर तुम्हाला सुद्धा रावण रूपी काळेवन घेऊन जाणार. काय दुष्ट आचरण होते म्या केले, ही जीव जीवाची संगती, ही विचारधाराच अशी की संसाराच्या क्रियेमध्ये दुःख आहे. थोडं सोपं भाव पुढे घेऊन सांगतोय का. म्हणून तर जुनी माणसं कुठं थांबायचं हे त्यांना माहित होतं. आता समृद्धीच्या काळाचे समृद्ध नाही, याच्यापेक्षा काय पाहिजे दुर्दैव आपलं. काय होतं, अनुकूल काळ एवढा होता, आता जो तुमचा आहे तो मागच्या पिढीचा होता अजिबात नाही, तरी आपल्यापेक्षा 100% समाधानी होती. यावर तुमचं मत काय. उन्हाळ्या दिवसामध्ये भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पाहावे, वाऱ्यासवे रिजावे या झोपडीत माझ्या, तरी माणसांना समाधान होतं. आपल्याकडे आता सर्वस्व तरी समाधान नाही. आणखी एक खाली येऊन बोलू. मी रात्री बोललो सर, जुना काळ चांगला होता. पूर्वीच्या काळी एकच चॅनल होता दूरदर्शन आपल्याकडे, इतकं दूरदर्शन होतं, इतका आनंद होता. आता बरेचसे चॅनल आले, दिवसात 100 बदलले तरी कोणतीच न्यूज खरी वाटत नाही. खरं बोला ना, आता किती जरी बदलवलं चॅनल तरी समाधान वाटतंय का, अजिबात नाही. आणि तिथं एकच दूरदर्शन होतं,
6:30च्या ठळक बातम्या ऐकल्या की माणसं समाधानी राहत होती ना. नंतर एक शेतीविषयक प्रोग्राम असायचा. ते आता 100 कॉल आहे, ऑडिओ सर्व आहे, तरीच आपल्याला त्याच्यातून गायडन्स होत नाही. तेव्हा एकच मालिकाची, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणसं. गोड होतं ना ते. तेव्हा माती आमची होती, माणसे आमची होती. आता नाही ना तसं राहिलं. आता माती आमची, आमची माणसं. त्याची व्याख्याच अशी बदलली. आमच्या माणसाने आमची माणसं मातीत घालणं, आमची माती आमची माणसं. अजून नाही कळालं त्याला आमची माती आमची माणसं म्हणतात. अजून जुन्या काळात एक शब्द होता, तुमच्या काळात म्हणायचे माणसाला नाती गोती असावी. नाती गोती. तेव्हा नाती गोती होती. आता नात्यातल्या माणसाने नात्यातल्या माणसाला गोत्यात आणणे, नाती गोती. आणखी एक शब्द होता, घरी पाहुणे रावळे असावे. त्यामुळे जुनी माणसं आपल्याकडे पाहुणे रावळे असावे. तेव्हा पाहुणे रावळे होते, आताचे पाहुणे रायवाळे. त्यामुळे मेळ बसत नाही. लय स्पष्ट बोलतो मी, वक्ता थोडा बोलून फटकळे. आणि एक जुना शब्द होता आपल्याकडे पत्नीला, सहचारिणी, अर्धांगिनी, भार्या, दारा, कांता. मला वाटतं आपल्या शुद्ध मराठीमध्ये बायको म्हणायचे, याच्यापेक्षा काही विचारधारा नव्हता. पण आता इंग्लिश आल्यामुळे शब्दच बदलला आणि सेमी इंग्लिश मध्ये शब्द आला वाईफ. काय आला? वाईफ. वाईफ शब्दाची स्पेलिंग काय इथं कुणाला सांगा बरं पुढची ना. हा बरोबर आहे, बरोबर. बोल बोल. वा वा वा, अनुभव नाही तरी स्पेलिंग सांगते बघा. हेच कलियुग आहे. नाही कळलं आपल्या ठेवा. पण त्याने स्पेलिंग खरी सांगितली, हे जरा टाळ्या वाजवा. ही काळाची गरज आहे. एज्युकेशन काळाची गरज आहे महाराज. एकरं का पण लेकरं शिका. जे भगवानची एक शिकवण होती, ही काळाची गरज आहे. कारण पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कधी कोणापुढे नतमस्तक करायची वेळ येत नाही. म्हणून शिक्षण ही काळाची गरज आहे. विचारधारा नीट आहे का. त्याने स्पेलिंग सांगितले वाईफ शब्दाचे, WIFE. त्याचा फुल फॉर्म डेफिनेशन व्याख्या मी सांगतो, ऐका. WIFE. W विदाउट I, इन्फॉर्मेशन. F फाईट. E एव्हरी टाइम. त्यांना नाही कळलं, त्यांना फोडून सांगतो. कोणतीही पूर्व सूचना न देता भांडणाला सुरुवात, त्याला इंग्लिश मध्ये वाईफ म्हणतात. विठाला जीव जीवाच्या संगतीत रात्रंदिवस जरी आला तरी त्याच्या वाट्याला दुःखच आहे. बरं सोपं विचारतो, आपल्याला संसारामध्ये वैराग्य होतं का वैताग होतं? बोला ना, काय होतं? काय होतं संसारात, वैराग्य का वैताग? सुनेने आल्या आल्या बरोबर हकललं, किती आनंद नाही. म्हणजे सप्त्याला जर असं म्हणलं आनंद आहे, पण वाया पिंपळे ते त्र्यंबकेश्वर मग दुःख आहे. कळलं तर फायदेत आहे का. संसारी जीवाला किती लांबला की त्याला वैतागच होतो. अजून 3 तास कीर्तन लांबलं, वैराग्य होईल का वैताग होईल? वैतागच होईल. किती अवघड आहे. सगळे वैतागलेलीच आणले काय ना. संसाराचा स्वभावच असा आहे महाराज. इथे संसार दुःख मूळ म्हणा, चाल सुद्धा रडकी. काकड्यावाल्याने विचारा, संसार दुःख मूळ चौकड्या इंगळ, ईश्वरांची नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. ही विचारधारा त्या क्रियेमध्ये आहे. संसाराची विचारधारा दुःखाची आहे, पण तरी संसारात सुख आहे. संसाराली या एक सुख आहे, संसाराली या एक सुख आहे, संसाराली या एक सुख आहे, संसाराली या एक सुख आहे. आठवावे पाय वेणोबाचे, आठवावे पाय
आठवावे पाय विठोबाचे. मग जीव जीवाची संगती म्हणजे सुद्धा दुःखच आहे. चला दुसरा मुद्दा सांगतो. जीव मूर्खाची संगती सुद्धा दुःखाला कारणीभूत. मूर्ख कोणाला म्हणतात? आपल्याकडे लय बोलला का त्याला मूर्ख म्हणतात. एखादा गावात प्रवेश केला व्यक्ती बोलायला लागला का जाणकार माणसं म्हणतात महाराज त्याच्या नादी लागू नका, ते मूर्ख आहे तुम्ही, चला. पण मूर्ख शब्दाची व्याख्या ती नाही. ऐका, प्राप्त क्रियेच्या ठिकाणी प्राप्तव्य ज्ञात असताना तद क्रियेच्या विरोधाभास जो क्रिया करतो त्याला मूर्ख म्हणतात शास्त्रामध्ये. घडलेला प्रसंग ज्ञात असून सुद्धा त्याच्याविषयी उलट उत्तराची प्रक्रिया जो विचारतो त्याला शास्त्र मूर्ख म्हणते. नाही कळलं? पुढून सांगतो. आता इकडे जरा BSNL रेंज कमी, जरा पठार भागात ते बुवा धोरणात असावा, त्या पद्धतीने विचारधारा सांगतोय. का मूर्ख कोणाला म्हणून? गुरुजी म्हणायचे जुना काळ, मी आता सांगितलं तसा जुना काळ. जुन्या काळामध्ये पूर्वीच्या त्या 4 चाकी यस गाड्या होत्या वराडाला बघा, बरेचसे फेटे टोप्यावर बावळीनाच लटकायच्या, कारण टपाव बसायचा नाद होता ना लोकांना. कर्मधर्म सहयोगाने प्रसंग असा ओढावला, बारकाय नाही का. ते मूर्ख व्यक्ती त्या गावामध्ये एक विद्वान असणार, ते मूर्ख होता. आणि अनावधानाने ड्रायव्हर जात असताना त्याच्या चाकाचे बाहेरचे 4 नट पडले आणि ती गाडी एका भिंतीला जाऊन अडकली. आणि अडकल्यानंतर त्याने सुटकेचा श्वास टाकला आणि मालकाला फोन केला. मालकाने तिकडून शुभेच्छा दिल्या. नाही कळलं? कीर्तन कळतंय ना? डोक्यावरून जात नाही ना? एक म्हातारी होती, लहानपणी मेली. तरी मागचे म्हणते म्हातारीला लहानपणी कोणता आजार झाला होता. इतकं पुढून सांगायची वेळ नाही आली पाहिजे. अर्ध सांगून कळलं पाहिजे, अर्ध न सांगता कळलं पाहिजे. याला वक्ता श्रोता संवाद म्हणतात. त्यामुळे प्रसंग ओढावला आणि त्या गावातील मूर्ख तिथून आलं. त्याने गाडीला चक्कर मारून पाहिला, डाव्या पायाने पडलेल्या टायरला लात मारली आणि मग ड्रायव्हरला विचारलं काय झालं. ड्रायव्हर म्हणला मूर्ख आहे का रे? तो म्हणला तुला कसं काय कळालं? म्हणला एवढा पाहून विचारतो मग लय शहाणा आहे का? म्हणला नाही. म्हणला मी मूर्ख आहे पण तरी तुला आयडिया देऊ शकतो. ड्रायव्हर म्हणला 35 वर्ष गेली याच्यामध्ये माझी. 35? काही काही माणसं म्हणताना तुम्हाला शिकतो का? 40 वर्ष त्याच्यामध्ये गेली. पण काय आयडिया देणार? म्हणला आयडिया ऐक, तुझ्या गाडीला चाका किती राहिले? म्हणला 3. मग प्रत्येक चाकाला नट किती? म्हणला 4. मग प्रत्येकाचा एक एक काढ. म्हणला किती होतील? 3. ह्या चाकाला किती राहतील? 3. प्रत्येक चाकाला किती राहतील? 3. आणि खाली घोटीला गेला का परत एक एक टाकून घे. गेली ना गाडी. पाहता का ड्रायव्हरचा आईस्क्रीम झालं जागेवर. ड्रायव्हर म्हणला हे मला कसं नाही कळालं? 35 वर्ष नुसते गिअरच लोटले. मग त्याला म्हणला का रे तू तर मूर्ख आहे ना? म्हणला हा. म्हणला मी मूर्ख आहे पण तुझ्या इतका बावळट नाही. म्हणला विठाला मूर्खाची संगती परमार्थात सुद्धा घडू नये. कधी कधी काहींच्या संगतीत गेलं ना नको त्या चाली आठवतात, आणि कधी कधी काहींच्या संगतीत गेलं ना हाय त्या चालींचा मुर्दा पडतो. एकही सापडत नाही, त्या सापडावा लागतात. नको दुष्ट संग पडे भजना मध्ये भंग हो, पडे भजना मध्ये भंग, पडे भजना मध्ये भंग. पड भजना मध्ये रंग हो, पड भजना मध्ये भंग, पड भजना मध्ये भंग. भजनामध्ये सुद्धा भंग येतो. ही मूर्ख संगती संग. पण आपण ज्या संघात आहोत तो संसार संघ आहे. पण संसाराच्या नावे अवघीच व्यसन आहे. अवघीच व्यसन आहे संसाराच्या दारामध्ये. संसारामध्ये व्यक्तीच्या क्रियेनं किती जरी सुख प्राप्तव्याचा मार्ग निवडला तरी त्याला दुःखाच्या क्रियेला जावं लागतं. म्हणून तरी काही काही संगती, काही काही विचारधारा त्या पद्धतीने बदलाव्या लागतात. एक विचारधारा सांगतोय का, रामायणामध्ये एक प्रकरण आहे सुंदरकांड, बरोबर ना? रामायणाचं सर्वात पहिलं प्रकरण काय? सुंदरकांड. जाणकार श्रोत्यांकरता सांगतो. सुंदरकांडाचा विचार ऐका बघा.
सुंदरकांडामध्ये मारामारी, तोडातोडी, झोडाझोडी सर्व असाच प्रकारे, मग त्याला तरी नाव सुंदरकांड असं का बरं? संगती सांगतो मी. संपत्ती असणार जटायूचा असणारा बंधू सूर्याच्या तेज किरणाने पंख जळाले आणि धारातीर्थी पडला होता समुद्राच्या कडेला. आणि त्याच वेळेस असणारी 4-5 विद्वान वानर, नळ, जांबवंत, हनुमंतराय, अंगद अशी 5-6 वानर जी समुद्राच्या कडेला आली. ऐका बघा, सुंदरकांड सांगतो, विचार नीट ऐका. आणि त्या वानरांचा विचार चालला होता समुद्राच्या पलीकडे जायचे. ऐका, पण संपत्तीचा विचार होता. आयती शिकारी आले म्हणला, फक्त एक एक वानर धरायचं आणि खायचं. पण तो ज्या वेळेस जवळ आला ना, त्यावेळेस त्या वानरांचा जो संवाद आहे तो प्रभू रामचंद्राच्या दृष्टिकोनातून चारित्र्य पद्धतीने त्यांनी श्रवण केला आणि त्याची विचाराची वृत्ती बदलली. की जो खायला आला होता तोच असणारा कृपाळ झाला. जसं नातराय पैठण क्षेत्रामध्ये ज्यावेळेस असणारा भावार्थ रामायणाचं लिखाण करायला बसायचे, त्यावेळेस तप्त चैत्राच्या उन्हात बसायचे. कोणत्या? चैत्राच्या उन्हात बसायचे. आणि त्यावेळेस नातरायांच्या डोक्यावरती जसं दत्त संप्रदाय स्वामी असणारा अवधूत चिंतन श्री गुरु आपण जसं म्हणतो, स्वामी दत्तात्रय नातरायांच्या घरी चोपदाराच्या रूपाने काम केलं 36 वर्ष. जगाच्या मालकानं सुद्धा कावडीने पाणी 36 वर्ष पाहिलं. ते नातराय चैत्राच्या उन्हात बसले आणि सप्तशेषाचा फणा असणारा नाग त्यांच्या दिशेने यायला लागला. ज्या ज्या भाविकांनी बघितलं ते म्हणे नातराय आता जाणार. पण साधना इतकी होती भजनाची की ते संग लिहित असताना न जाणो तो शेष असणारा डोक्यावर आला. त्याने भर चैत्राच्या उन्हामध्ये सावली धरली आणि नातरायने त्या सावलीच्या खाली लिखाण केलं, मारावया आला काळ तोची झाला कृपाळ. ही विचारधारा, ही संत संगती. याचा विचार पुढे मी मांडतो. ऐका, प्रसंग असा ओढावला. त्या संपत्तीने असणाऱ्या त्या वानरांना विचारलं, काय योजना चालू आहे? ते म्हणे, असं ऐकण्यात आलंय का जगाच्या मालकिनीला पलीकडे रावण घेऊन गेलेला आहे. पण ते रावणाला लंका पाहण्या जाण्याकरता समुद्राचं योजनांतर किती हे आम्हाला माहित नाही. मग त्यावेळेस त्या संपत्तीने पुरावा दिला, 100 योजन समुद्र आहे, कारण मी पंखाच्या जोरावरती पलीकडे लंकेत जाऊन आलेलो आहे. मग 100 योजन उडी कोण मारणार हा विचार कोण मांडणार? आता जांबवंत वयस्कर वानर होता. त्याने एक एक वानराची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. सुंदरकांड सांगतोय. पहिल्या वानरला विचारलं, तुझी उडी किती? तो म्हणला 25 योजन. दुसरं किती म्हणलं असेल? दुसरं वानर 50 योजन. तिसरं वानर 75 योजन. हे कारण हा आपल्या वानरांतला अनुभव आहे. नाही कळलं का? आपला एक सांगायला गेला का पुढचा त्याच्या 10 पटीने वाढवूनच सांगतो. ही विचारधारा माणसांची सांगितली मी. त्याच्या आत तर कोणी येत नाही. फक्त वाईट कामा करता, चांगल्या कामा करता नाही. एखाद्याने 1 लाख दिले का दुसरा लगेच किती देतो मंदिराकरता? आता बोला ना, आता नाही वाढणार ना, कारण चांगल्या क्रियेला माणसं पुढे येत नाही. वाईट क्रिया करता आपोआप होतात त्या पद्धतीने. ऐका, प्रसंग ओढावला. त्या सगळ्या वानरांची योजना ऐकली. 35, 40, 55 पर्यंत गेले. जांबवंताने सांगितलं, ही योजना, हे एवढं योजनांतर तुम्हीच पाण्यात पडल्यावर शोधायला यावं लागेल, तुमच्या उड्या पुरणार नाही. मग हनुमंतरायाकडे वळले. हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठम. आणि वाक्य नीट ऐका, परिपूर्णत्वाची वाट फक्त हनुमंतरायांनाच माहिती होती भक्तीच्या मार्गामध्ये. म्हणून तर तुकोबराने विचारावं लागलं, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या कोणत्याही क्षेत्रात मार्ग त्याला विचारावा जो पूर्णत्वाला पोहोचलेला आहे. ज्याला पुढचंच माहित नाही त्याला विचारून फायदा काय?
हनुमंतराय पूर्णत्वाला पोहोचलेले, ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत हा शंकरू. आणि संप्रदायाचं मूळ अधिष्ठान आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि भगवान प्रतिशंकराचा अवतार म्हणजे हनुमंतराय. म्हणून हनुमंतरायाला रामायणातल्या सगळ्या वाटा विचारण्यात आल्या. आणि शोध सुद्धा हनुमंतरायांनीच आधी लावला, तेव्हा बाकीच्यांना कळलं. म्हणून गावाच्या प्रांगणात ज्यावेळेस मंदिर असतं ना, ते प्रागट्य की गावात चुकलेल्याला वाट दाखवण्याकरता मंदिर असावं, ते सुशोभित असावं, म्हणून ते चांगलं असावं. मला एक जण म्हणला, चांगली मंदिर करून फायदा काय, गावचा रस्ता चांगला झाला पाहिजे. म्हणलं 100% रस्ता चांगला झाला पाहिजे, पण चांगल्या रस्त्याने कसं चालायचं हे शिकण्याकरता मंदिरातच यावं लागतं. हे विचार कुठे आहे, पुन्हा मंदिरातच आहे. चांगल्या रस्त्याने जर वाकडा चालत आला आपलं ते नाही कळलं, एवढं फोडून सांगायला आलं नाही मी. तर हनुमंतरायाला विचारलं, तुमच्या उडीचं अंतर किती? मी सुंदरकांड सांगतो, काय उत्तर द्यावं. हनुमंतरायाने सांगितलं, तुमची ताकद किती? जांबुवंताने विचारलं. हनुमंतराय म्हटला, ताकदच आपली नाही तर उडी कशाला विचारता? नाही कळलं का? जाणती माणसं श्रेयवादात गुतत नाही, ते असे पुढे सरकून देतात आणि फक्त मी केलंय याची जाण. म्हणून तर मी एका विद्वान व्यक्तीचं वाक्य ऐकलं होतं. म्हणलं, तुम्ही एवढं चांगलं कार्य करून सुद्धा लोकांच्या नजरेत वाईट आहे. त्यांचं उत्तर होतं, मी लोकांच्या नजरेत कसा असू द्या, मी जगाच्या मालकाच्या नजरेत चांगला आहे हे मला माहिती. म्हणून तुम्ही समाजाच्या नजरेत कसे राहा, पण जगाच्या मालकाच्या नजरेत चांगल्या पाहिजे. जगाने कोणाला सोडलंय मला? मी काय रामासारखा आहे का रावणाने नेलेली पत्नी आणायला? उद्या रामचरित्रच मला मांडावंच लागेल. तिथे देवाला सोडलं नाही. तुमची यादी कुठं? आम्हाला सोडत नाही. पुढे जे हरे घालतात आणि मागं म्हणतात बगळे निघले गाव लोटाय. तुमची यादी कुठंच व्हायची? ही समाजाची रीत आहे. समाज आतापर्यंत ज्ञानोबा तुकोबारायांपर्यंत सोडलं नाही, आपल्या यादीपर्यंत काय. आणि वाक्याने टाका, ज्या दिवशी लोक काय म्हणतील हा रोग तुम्हाला लागला ना, त्या दिवशी तुमचं जीवन शून्य आहे महाराज. मी विचारधारा सांगतो. आपलं समाधान सुद्धा दुसऱ्यांच्या विचारावर अवलंबून आहे. फार सोपं विचारतो. गावात एखादा जाणता माणूस, स्वतः भरपूर त्याने क्रेडिट किंमत कमावलेली, पण गावातला ज्याला काहीच किंमत नाही, तो माणूस जर भर चौकात माणसाने त्याला मला म्हणला ना काय लायकीच आहे, तो माणूस घरी गेला ना, कोटीची जरी संपत्ती असते ना, त्याला जळाल्यासारखी वाटते. फक्त तेवढा जो बोलला ना, तेवढा शब्द त्याच्या अंतर्मनामध्ये सलत असतो. इतरांचा शब्द सुद्धा आपलं कोट्याधीश समाधान शून्य करू शकतो. म्हणून लोक काय म्हणतील ही विचारधारा जरा बाजूला ठेवत चला. विठाला मला थोडं सुचलं तर बाजूला जातो. सर्व सोडायला शिकलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. मला सुंदरकांडातलं वातावरण मांडायचं तर माझी वेळ कमी पडेल मला. समुद्राच्या कडेने एक व्यक्ती जात असताना जोराची लाट आली आणि त्याची चप्पल वाहून गेली. गरीब होता, त्याने समुद्राच्या रेतीवर लिहून टाकलं समुद्र चोर आहे म्हणला. नंतर एक असणारी महिला आपल्या लेकराला घेऊन रस्त्याच्या समुद्राच्या कडेने फिरताना थोडा पाण्याचा आश्रय घ्यायला लाटेजवळ गेली, पण अनावधानाने भरती ओटीचा कालखंड होता. भरती वाढली आणि ते लेकरू पाण्याबरोबर वाहून गेलं. त्या आईनं तिथं वाक्य लिहिलं, समुद्र निर्दयी आहे, समुद्र कोणी आहे. एक सामान्य माणूस असणारा दारिद्र्याने पिडला आणि म्हणून ती दारिद्र्य आलं वाट्याला, निराशा आली, अर्थाचा असणारा तुटवडा बसला, म्हणून समुद्रात जीव देण्याकरता गेला आणि अनावधानानं असणारा त्या समुद्राच्या कडेला बसला. त्याला हातामध्ये सहज उकरता शेक असणारा शिंपला सापडला आणि त्या शिंपल्यामध्ये मोती भेटला. सगळी कटकटच गेली ना. त्याने वाक्य लिहिलं, समुद्र दाता आहे. वाक्य नीट ऐका. ज्याची चप्पल गेली त्याला समुद्र चोर आहे, ज्याचं लेकरू गेलं त्याला समुद्र निर्दयी खुनी आहे, आणि ज्याला मोती भेटला त्याला समुद्र दाता आहे. या तीनही वाक्यांचा समुद्रावर परिणाम काय? काहीच नाही. ज्याची जशी दृष्टी त्याला तसंच त्या समुद्राची सृष्टी भासली. पण अनावधानाने एक जोराची लाट आली, तीनही वाक्य पुसून गेले. एकाचा विचार न करता याला जीवन म्हणतात. हे प्रत्यक्ष पद्धतीने माणसाने अनुभवलं पाहिजे. ते हनुमंतरायाने सांगितलं, ताकद आपली नाही, ताकदच त्या जगाच्या मालकाची. किती उडी मारेल मला सांगता येत नाही, म्हणून श्रेय घेत नाही मोठी माणसं. म्हणे कसं काय? म्हणे तू इथं आहे ना, मग ताकदच त्याची. तैसा असता हृदयाने सर्व सुखाचे आरामोका भ्रांतीसी या काम विषयावरी. तो अंतर्मनामध्ये आहे ना. म्हणून तर सर्व वानरांचे ज्यावेळी छाती चेक केली त्यावेळेस त्यांचे रक्त, मांस, काळीज काय सापडलं, पण हनुमंतरायाची ज्यावेळेस असणार छाती फाडली त्यावेळेस जगाचा मालक आहे सगळ्यांचं दर्शन दिलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम मेरे सीने में, श्रीराम
मला विचारलं तरी सुद्धा त्याची ताकद किती. म्हटलं एका उडीत लंका जाळून येऊ शकतो एवढी ताकद आहे. म्हणे पण मी लंकेत जाईन पण रावण सुद्धा जाळेल. जांबवंत म्हणले हे वाढाव काम तुला सांगितलं नाही, लंका पाहण्यापर्यंत ठीक आहे, तो पुढचा जे आहे तो पुढचा प्रस्ताव आहे ते त्या पद्धतीने पाहतील, त्या फाईल पुढच्या आहे, त्यामुळे तू उद्योग करू नको. तू किती उडी मारू शकतो एवढा अंदाज सांग. नाही म्हणलं मी रावण मारून येऊ शकतो. मग ताकदीचा अंदाज किती असेल की मी लंका जाळू शकतो आणि रावण सुद्धा मारू शकतो. पण तरी जांबवंताने सांगितले ते वाल्मिकाने लिहिले तसा देव करेल, तू फक्त लंका पाहून आला आणि जाळले एवढंच त्यांनी लिहिलंय ना, एवढंच तू काम करायचं. मला सांगा रावणाला मारण्या इतकं सामर्थ्य तरी सुद्धा एका वयोवृद्ध वानराचा सल्ला घेतलाय. कोणी 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 हनुमंतरायने. हा सुंदर विचार त्या कांडामध्ये, म्हणून त्याला नाव सुंदर कांड ही संगती आहे. गावातही कधी कधी ज्यावेळेस बैठक बसते ना, त्यावेळेस कधी कधी वयोवृद्ध माणसांवर जे अनावधानाने बोलणारी जी पोरं आहे ना, बोलून जातो मी प्रत्येक गावात, त्यांनी एक लांब विचार करा. तुझं वय नसन तेवढा त्या व्यक्तीच्या जीवनातला अनुभव आहे. 100% कुठेतरी एखाद्या क्षेत्रात चूक घडते, कारण 100% चुकतो तो जीव आहे आणि 100% जो बरोबर आहे तो देव आहे. 101 वेळा देवाच्या संगतीत असणाऱ्या शिशुपालाने चुका केल्या, जगाच्या मालकाने 14 वेळेस नीती सोडली. कोणाकडून चूक होत नाही. 100% बरोबर कोणीच नाही जगामध्ये. देव सुद्धा चुकू शकतो. वाक्य नीट ऐका. कधी कधी ही विचारधारा डोक्यात आणा. मग एखाद्या क्षेत्रात त्या व्यक्तीकडून चुकी झाली असेल म्हणून तू त्यावर त्या पद्धतीने जर बोलतोय ना, तू बोलतोय हे बरोबर आहे, पण त्याच्या वयाचा विचार करून तू बोलत नाही, ही पद्धती चुकीची. हे बदललं पाहिजे. यावर तुमचं मत काय? म्हणून तर बऱ्याच गावांमध्ये बऱ्याच जणांची लाडकी गावाला त्रास करतात. आता बघा चैत्र महिन्यातले वारकरी आले का पुढं? नाही कळलं यांना. अजून महिन्याने चैत्रातले वारकरी येतील व्हाया नारायणगाव. अजून फोडून सांगू का आता? ते जर वारकरी आले तेव्हा गावात एखादं कार्ट नाचायला लागलं का जुनी माणसं म्हणतात कोणचा पर्याय रे तो, आमच्या वर्गाने नाही का, मग काय मी नाच करायचा. मग कोणतरी एखादा माणूस सांगतो ते आमक्या आमक्याचा नातू, हा त्याचा आजाही तसा, त्याचा बापही तसा, तोही तसाच. आपण केलेलं चुकीचं वर्तन आपल्या कुळाचं दर्शन घडवत. पण त्यातच एखाद्याने जर सप्त्याला ₹1,00,000 दिले तर माणसं म्हणतात कोणचा नातू आहे रे, अमक्या अमक्याचा नाही, त्याचा आजाही चांगला, त्याचे वडीलही चांगले, तोही सुद्धा चांगला. वाढवी महत्व वडिलांचे. ही सुद्धा जीवजीवाच्या संगतीची विचारधारा आहे. विठ्ठल आपण काय क्रिया करतो याचा आपण थोडासा विचार केला पाहिजे. आपल्या संगतीत जो आला ना, तो आपल्या संगतीमुळे सुधारला पाहिजे. मी त्या दिवशी झी टॉकीजला एक वाक्य बोलून गेलो भाऊ. कधी कधी काही माणसांच्या संगतीत तुम्ही दिवसभर फिरता. ऐका बघा, चांगल्या पद्धतीने ऐका, थोडं महाभारत बाजूला ठेवा. तो माणूस काम तुमचे तरी दिवसभर खर्च त्याचा असतो, गाडी त्याची असते, डिझेलही त्याचं असतं, आणि काम झाल्यावर जेवणाचा खर्च सुद्धा तोच करतो. का बरं करत असेल तुमचं काम असताना? घडतं ना कधी कधी अशी माणसं संगतीत येतात की आपल्या संगतीत काम आपले तरी गाडी त्याची, डिझेल त्याचे, पैसे खर्च त्याचे, जेवण त्याचे. का करतो माहिती का? तो त्याच्या संगतीमध्ये तुम्ही असताना कागदाच्या पैशापेक्षा तुमच्या आसण्याला आणि तुमच्या मनाला किंमत जास्त देतो, म्हणून तो त्या संगतीत पैशाचा विचार करत नाही. अशी विचारधारा असणारी माणसं जीवनामध्ये जोडली पाहिजे. असे नको आपल्याला जेवायच्यात हात धुवून बाहेर गेला पाहिजे. मी देतो मी देतो म्हणणारा सगळ्यात घातक आहे, कधीच देत नाही. मग ही संगती कामाची नाही. मग चांगलं कर्म करत असताना हा विचार करा, आपण ह्या सृष्टीमध्ये पाहुणे म्हणून जन्माला आलो. ज्या दिवशी आपल्याला जायचं त्या दिवशी विचारधारा इतरांनी आपल्याविषयी इतकी सुंदर केली पाहिजे की वैर्यातला वैरी आपल्या करता नतमस्तक झाला पाहिजे. ही जीवजीवाच्या संगतीतून पुढे जायचे. नामदेवरायांना तीही मान्य नाही. मग नामदेवराय म्हणतात तिसरी संगती आहे जीव उद्बोधकाची संगती. उद्बोधक कोणाला म्हणावं? ज्याच्याकडून काहीतरी 4 गोष्टींचं ज्ञान घेता येईल त्याला उद्बोधक म्हणता येईल. सध्या जर उद्बोधकच चुकला तर बाकीच्यांनी जायचं कुठं? फार सोपं सांगतो. जाणत्या माणसाकडून जर चूक घडली तर माणसं म्हणतात आख्या गावाचं मान्य केलं असतं, पण त्याच्याकडून अपेक्षा नव्हती मला, म्हणतात की नाही. आणि जाणत्या माणसाला मरण कधी माहिती का? ज्या दिवशी अपकीर्ती त्याच्या अंगाला आली ना त्या दिवशी त्याचं मरण आहे. मरण जाणत्याने तवच जी यावे जव अपकीर्ती अंगानं. जाणत्या माणसाला कलंक लागला का त्याचं मरण आहे जाग्यावर. उदाहरण सांगताय का? जल से पतला कौन है कौन भूमि से भारी, आग से तेज कौन है कौन काजल शिकारी. 4 वाक्य सांगितले कबीरजीने. पाण्याहून पातळ ज्ञान ते जीवनामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करा. ते ज्ञान पाहिगा बर्वे ज्ञानोबरांच्या ओव्या काढा. 2 सांगितलं.
आग से तेज कोण आहे, आगीपेक्षा जास्त जड क्रोध आहे, तो जीवनातला कमी करा. भूमी से भारी, जमिनीपेक्षा जड पाप आहे, ते जीवनातलं कमी करा. आणि काजळापेक्षा कलंक काळा आहे, तो जीवनात कधी लागू देऊ नका. ज्यांना ज्यांना लागला ना त्यांचा आजपर्यंत पोचला नाही महाराज. इंद्र पडिले बघा चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र पडले बघा चंद्र झाला काळा, भजनाचा, नारद चुकला भजनाचा. इंद्रा बघा पडले. गौतम ऋषींची अहिल्या भोगण्याचा विचार डोक्यात आला. चंद्र काळा झाला, चंद्र मेंजे लांछन. ज्ञानोबराय म्हणतात त्याला डाग आहे. आणि नारद चुकला चाळा भजनाचा. 60 पोरं झाले, नारदाची नारदे झाली. हे कलंक लागला आजपर्यंत सुद्धा पुसला गेला नाही. म्हणून त्याला माणसाने जीवनामध्ये जपलं पाहिजे. पण उद्बोधकाची संगती करून फायदा काय? उद्बोधक जर चुकला मग काय करायचं? मग ती संगती घातकच. आता सगळ्यांना पटण्याकरता सोपा दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल. गुरुवारी वैकुंठवासी प्रातस्मरणे दुंडा महाराजांचं एक टाचन होतं. त्याच्यामध्ये ती ठेवण आली होती. जुना दृष्टांत आहे. म्हणजे त्या काळात नव्हती 11ची कीर्तन व्हायची त्या काळात. हा कळलं ना असं. आणि त्या काळात कीर्तन करायला 8,000 रुपये ठरले. माझ्याकडे पाहू नका, मी काय ठरवून येणारा कीर्तन करायला. लगेच टाकाटक पाहायला लागले माझ्याकडे. काय करावं याच्यावर. इतकं दुर्दैव. एक दिवशी मला भेटला, मला तुमच्या क्षेत्रात लय पैसा आहे पण तुमचं जीवन रस्त्यात आहे हो, काय करायचंय तुला? एक तर असा विचित्र भेटला मला, कीर्तनकार भजनाला गाड्यांचं काय करायचं नेमकं. म्हणलं तुझे डोळ्याचे खासाड झाले का आता कोंबडे टेम्पोत चालले. नाही कळलं? अरे त्यांना सेपरेट कप. खरंय का खोटे? अरे त्यांना ट्रान्सपोर्टिंगला एसी गाड्या आहे. मग किमान धर्माचा प्रचार प्रसार करणारा 10-15 लाखाच्या गाडीत फिरला, काय कुठं फरक पडतोय महाराज? काय विचारधारा कुठपर्यंत नाही. आणि जर तुम्ही गाडीचा विषय आणत असाल तर आमच्या धर्माचा प्रचारक प्रसारक त्या काळात विमानात गेलाय, आम्ही अजून गाडीतच आहे. विठ्ठला तुम्हाला म्हणलं मग जीवन रस्त्यात आहे असं नाही म्हणलं. 7 ते 9चे कीर्तन असलं आमचे गायक वादक कीर्तनकारांना विचार, जर उशीर झाला ना गाडी तुटेपर्यंत आम्ही मागे पाहत नाही, पुढे काय भेटले नाही, पण आम्ही वेळेत पोहोचलो पाहिजे. कारण आम्हाला रस त्यात आहे, म्हणून आम्ही रस्त्यात आहे. आम्हाला रस त्यात आहे. महाराज काकडेवाले वारकरी बिचारे भल्या पहाटे उठून काकड्याला येत आहे. त्यांचा भाव भोळा आहे. येत आहे ना? का बरं येत आहे? अख्खा गाव का नाही येत? अख्खा गाव तिकडून मध्ये आवाज कमी केला पाहिजे. झोपा मोडाच्या पक्का हिरण्यकश्यपूच्या कोळातून सुटलेल्या अवलादी. ते बिचारे जीव तोडून पारमार्थ करतात. कसा असू द्या त्यांचा भाव भोळा आहे, पण ते येत आहे ना वेळेला. तुला काकड्याला 1 दिवस पूजायला बोलवलं तरी तुला जाग नाही आली. तुला जाऊ द्या आता मला बोलायला लावू नका. ही भाव त्या पद्धतीने असला पाहिजे. उद्बोधकाची संगती. मग त्या काळात कीर्तनकाराला 8,000 रुपये दिले. 9 ते 11चं कीर्तन झालं आणि कीर्तनकार निघालं. पण सप्ताह कमिटी हुशार होती. 100त 50, 50त 20, 20त 10, 10त 5, 5त 2, 2त 1 असं एवढा बंडल करून दिला. मलाही लावून नोटबंदीच्या काळात एवढा बंडल दिलते एकाने, पण आख्या बंद पडेल नोटा दिलते. मी भोळा माणूस घरी आलो पाहिलं. लोक लई फायदा घेतात हो. विचारधारा मला मांडायची. पण ते मोजता मोजता त्यांना ना 90 मिनिटं लागली आणि नंतर ते 5,000 निघले. ड्रायव्हरला म्हणले गाडी थांबव, गाडी मागे घे म्हणे. म्हणे का? एवढं सुंदर कीर्तन केलं म्हणलं आणि 5,000 कुठं असतात का म्हणले. 8,000 ठरले होते. ड्रायव्हर म्हणला जाऊ द्या, गाव प्रेमाचं प्रेम जाऊ दे म्हणला. प्रेम प्रेम तू सांगू नको, तू सेवेके करावे सांगितले काम. ते निघलं महाराज. आणि त्या बिचाऱ्यांना माग फिरले, पण यायला त्यांना 1.5 तास गेला. कशामुळे झाला असं बरं? 90 मिनिटं आणि 1.5 तास. कुठंतरी रस्ता चुकला, कुठंतरी काम चालू आहे, समृद्धीला बाईट रेट झाला, असंच ना. 90 मिनिटं आणि 1.5 तास एकच होतं, हे डोक्यात येत नाही का? काय ऐकताय कीर्तनामध्ये हेच कळत नाही आपल्याला. 90 मिनिटं आणि 1.5 तास हा सारखाच कालखंड आहे. फक्त बदललं की माणसं सहज डायव्हर्ट होतात. एवढं जरी क्रिया बदलली ना माणसं लगेच डायव्हर्ट होतात. काय क्रिया कार्यार्थी भाव बदलला की माणसाची वृत्ती बदलली होती. मी दृष्टांत मागे एकदा बोललो की नाही मला माहित नाही. कार्यार्थी क्रियाचा भाव वेगळा असतो. गुरुवारी दोंडा महाराजांचा एक दृष्टांत होता. भल्या पहाटे व्यक्ती उठला ना त्या कुटुंबाला शिव्या द्यायला लागला. लोक म्हणे जाऊ दे, त्याचा काकडा चालू आहे, त्याच्या नादी नका लागू. तर बऱ्याच जणांचे काकडे असे सुरू होतात, त्याला काय करावं?
आम्हाला कोणी फोन केला की आम्ही इकडून रामकृष्ण हरी म्हणतो, पण काही भाग्यवान असे 5-6 सेकंदाने उत्तर देतात, चायला महाराजाला फोन लागला का ना. अरे तू महाराज नको म्हणे, पण शिव्या तरी देऊ नको. म्हणजे काही भाग्यवान असे एक आधी शिवी देतात मग बोलायला सुरुवात करतात. वेचीचे वचन जेणे राही समाधान. काय विचारधारा आहे. कधी कधी हाही काळाची गरज आहे. चला, कर्म धर्म संयोगानं शिव्या द्यायला लागला. मी इथून थोडा बाजूला जातोय. आणि शिव्या द्यायला लागल्यामुळे दिवस उगला. दिवस उगेपर्यंत अख्या कुटुंबाला शिव्या दिल्या, लालबंद झालेला चेहरा. आणि 10 वाजेपर्यंत अख्या भावकीला दिल्या. आणि नंतर गावाकडे निघाला, वैतागलेला होता. आणि गावात आला ना, हार्डवेअरच्या दुकानातून 10 फूट रस्सी घेतली. कशाला? फाशी घ्यायला. आता ऐका, नाही, त्याची म्हैस सुटून शेजाऱ्याचा घास खाला, पण तो इमानदार असल्यामुळे शेजारी त्याला बोलला, आणि सहन न झाल्यामुळे त्याने म्हशीला बांधायला 10 फूट रस्सी घेतली होती. तुम्ही काय म्हणले, रस्सी कशाला घेतली होती? फाशी. कारण रस्सी आणि फाशी, तुम्ही हा कार्य क्रियार्थी भाव जोडलाय, पण त्याचं क्रियामान वेगळं. हा क्रियार्थी भाव आहे. विठ्ठल कार्य कार्य क्रियार्थी आणि कार्यान्वय हा 3 अन्वय पद्धतीने भाव वेगळा असतो. ही शास्त्राची प्रणाली मला तिकडे मांडायचं नाही, सोप्या भाषेत सांगतोय का. ते आलं बिचार, जायला 1.5 तास, यायला 1.5 तास, जवळ 3 तास गेले. त्याच्यानंतर ते बरोबर 3, 3:30, 4ला आलं. त्या 2च विनेकरी सापडले त्याला. कोणाला? महाराजांना. त्याच्यातले 2 म्हणे, महाराज परत आले, इतकं सुंदर कीर्तन करून गेले होते, का आले? नाही म्हणे, एवढं सुंदर कीर्तन केलं, ठरलेली देणगी द्यायला पाहिजे. नाही म्हणे, त्यामुळेच गावाचं आमचं जमत नाही म्हणे. मग म्हणे काय झालं मग? नाही म्हणे, मग ते 5 दिले म्हणे, 8 द्यायला पाहिजे म्हणे. महाराज थांबा, इतकं सुंदर कीर्तन केलं, 8 द्यायलाच पाहिजे होती. गावकऱ्यांना असं नाही करायला पाहिजे. कर्मधर्म सहकार्य म्हणे. मग काय, आम्ही जातो ते 3000 घेऊन येतो म्हणे. चालन म्हणे, पण म्हणे त्यांना आमचा विश्वास नाही, त्यांना हे 5 दाखवावे लागतील. महाराज बोळा होता माझ्यासारखा. जाऊ दे, मला एवढं प्रेम आहे गावाचं. ते जे 5 घेऊन गेले ना, 5 वाजेपर्यंत आलेच नाही. बाबा एकटाच चिंतन करत बसला होता कावळ्याचं. ड्रायव्हर म्हणला, बाग गेला शिन गेला, अवघा झाला सी आनंद. आपलं काय म्हणा, नाईट पकली, मी झोपलो तरी तुझं चाललंय. मग विनेकरी म्हणला, महाराज काय यार जरा घालताय? नाही म्हणे, उद्या कावळा आहे जवळ. तुमचा कळवळा कळला म्हणला, कावळा नाहीये. ते दोघं गेले, ते आले नाही म्हणला. मग एक काम करा म्हणला, मला माहिती इथून राईट लेफ्ट घेतला का त्या वरच्या आलेल्या आहे, पण ते कुत्रे माणसं जरा भीती, मी 100% त्या दोघांना घेऊन आलो असतो, पण संप्रदायाचा दंडक गळ्यात घेतलेला विना ठेवू नये. महाराज म्हणजे मग असं रात्रभर थांबलं. मग 1 तास विना घेतल्याने काय होईल? जे विना महाराजांच्या गळ्यात दिला तो आजपर्यंत आला नाही परत. असा जर उद्बोधकाची असंगतीचा विचार आपल्या सानिध्यात आला, तर तीही संगती आपल्या करता घातक आहे. जीव जीवाची संगती घातक आहे. जीव मूर्खाची संगती पतन आहे. जीव उद्बोधकाची संगती पतन आहे. जीव संतांची संगती उद्धार करू शकते. याच्यावरती मला बोलायचे. चला आता पुढे घेऊन जातो. त्या काळामध्ये स्वानंद सुख जोग महाराजांच्या बाबतीतला दृष्टांत आला. विष्णुबुवा जोग हे हिंद केसरी पहिलवान. ऐका बघा, आपणा पारिके नाही ते, त्याच्याकरता येतोय मी तुमच्याकडे. आणि जोग महाराज म्हणजे त्या काळातले एक विद्वान यादीतले पहिलवान. ताकद सांगू जोग महाराजांची. पुण्याच्या चौकामध्ये 2 रेड्यांची झुंज लागली, आणि रेड्यांची झुंज सुटत नाही. जाऊ द्या, नाही कळलं. कारण रेडे ऐकत नाही कोणाला. रेडा फक्त ज्ञानोबारांनाच ऐकला, त्यामुळे तो फक्त तिथंच आहे. बाकी सर्कस मध्ये वाघ हाती, पण रेडा नाही. माणूस ऐकतो, रेडा ऐकत नाही. चला पुढे. एवढं खाली येऊन बोलायला नका लावू, मला घरी जायचे. ते रेड्यांची झुंज सुटेना, आणि इंग्रज सरकारने फरमान काढलं की त्या दोन्ही रेड्यांना गोळ्या घाला. त्यावेळेस टिळक त्या परिसरामध्ये होते. टिळकांनी विष्णुबुवा जोग महाराजांना सांगितलं, काय ताकदीचा उपयोग आहे मला, निश्चित लाकडे फिरायचे मात्यान, काय उपयोग नाही म्हणला. एक मुक्या प्राण्याला नाहक कारण नसताना त्याचा जीव जातोय, सोडता येईल का काही? ते जोग महाराज होते. मग त्यांचे बंधू असणाऱ्या पांडुरंग बुवांना बोलून घेतलं, आणि जोग महाराज डावीला राहिले आणि बुवांना उजवीला टाकलं. आपल्याकडे महत्व उजवीला का डावीला? तुम्हाला चांगलं माहिती, याच्या पायी बरेचसे लग्न मोडले जुन्या काळात. खरं आहे का खोटं आहे? सगळा वाद कुठे यायचा? उजवी डावीवर. 2 लग्न जर एकत्र असेल तर खरे वाद कुठं? उजवी डावीवर. मग ते जोग महाराज डावीला राहिले आणि उजवीला बंधूला टाकलं, आणि दुसऱ्या मिनिटाला दोघांनी रेड्यांचे शिंग धरले. बलहाढ्य रेडे स्वतःच्या ताकदीच्या जोरावरती दोन्ही रेडे बाजूला केले. इतकी ताकद जोग महाराजांची होती.
आणि तो सगळीकडे प्रचार झाला की रेड्यांची झुंज सोडवण्याची ताकद आहे. आणि त्या काळात महाराष्ट्रात पहिला कुस्तीचा आखाडा भरायचा राहुरी तालुक्यामध्ये गावे वाघाचा आखाडा, रेल्वे स्टेशनच्या बाजूला राहुरी तालुक्यात वाघाचा आखाडा म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे हिंद केसरी आखाडा भरायचा आणि त्या आखाड्यात जोग महाराजांना बोलावण्यात आलं. मी आपण पारिके सांगतो बघा, संत संगत, याच्याकरता ऐका बारकाईनं. आणि ते रेड्यांची झुंज सोडवताय हे सरलाबेट निवासी, स्वानंद सुख निवासी गंगागिरीजी महाराजांना कोणीतरी सांगितलं. असा मल्ल आहे का जो रेडे सुद्धा बाजूला करू शकतो. आणि पूर्वी काळी असणारं मर्दानी खेळांना प्राधान्य होतं त्या काळामध्ये. आणि ते स्वतः ती कुस्ती बघण्याकरता आले. जोग महाराजांनी एका दमात 14 पैलवान चितपट केले होते. आणि शेवट दर्शन घ्यायला गेल्यानंतर गंगागिरीजी महाराजांनी हात धरला, सांगितलं विष्णुबुवा सगळी पैलवान पाडले म्हणे, पण एक पैलवान राहिला म्हणे. असा कोण आखाड्यात दाखवा, त्याच्या संग कुस्ती खेळतो. तो लय अवघड आहे मला. आजूक त्याच्या सपाट्यात जो सापडला ना तो त्याने त्याला पाडला, पण त्याला पाडायला कोणीच आला नाही. त्याचं नाव काळ आहे म्हणे. या काळाला पाडता येईल का? विष्णुबुवा जोग महाराजांनी जागेवर लंगोट फेकला आणि बेटामध्ये साधनेला गेले. सरला बेट श्रीरामपूर मध्ये असणारे 65 एकरामध्ये बेट आहे. चारही बाजूना गंगा आहे. किती जरी महापूर आला तर बेटाच्या असणाऱ्या भिंतीपर्यंत पाणी येते. शिवाय सगळ्यात खोलगट भाग आहे, पण तरी बेटात प्रवेश करत नाही. ही त्या साधना आहे, तिथली असणारी खडतर एक नियमावली. ऐका, पण तिथं असा उच्चार झाला की तो मंत्र दिला आणि मंत्रानं प्राणायाम करत असताना स्पंदन वाढले गेली हृदयाची. आणि स्पंदन वाढल्यामुळं माणसाचा मृत्यू आयु मर्यादेने होत नाही. हृदयाची स्पंदनांची चालढाल असणार वाढली की त्या क्रियेने माणसाचा मृत्यू वाढतो. सॅच्युरेशन पद्धती ज्याला म्हणतात ती कमी जास्त झाली की माणसाचा मृत्यू आपोआप ओढावतो. म्हणून त्यांना मंत्र उच्चार दिला, पण त्या मंत्रानं त्यांच्या शरीराची गती वाढली. म्हणून 3 उच्चार घातक आहे. मंत्र उच्चार आहे घातक आहे, योग साधना आहे घातक आहे, प्राणायाम साधना आहे घातक आहे. सामान्य माणसाला उपासना भक्ती ही सगळ्यात सोपी साधना आहे. या तिन्हींचे परिणाम सांगतो. उद्या कोणी शंका घ्यायला नको, आवड महाराजांचा अभ्यास कमी होता. मंत्राची साधना सुद्धा घातक आहे. मंत्र चळे थोडा धडची होय वेडा. गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्र आपण जापताना दुसऱ्याने जर चुकीचा श्रवण केला तर तो वेडा होतो, आणि तो जर चुकीच्या माणसाने गायला तरी वेडा होतो. उद्धार सांगतो, 2 माणसं गेली त्याच्यामध्ये. अनुराधा पौडवालने रजस्वला अवस्थेमध्ये गायला, घशाचा कॅन्सर होऊन गेला. आणि गुलशन ग्रोहनने मांस खाऊन गायला तरी तो गेला. ही मंत्राची ताकद आहे. विठाला मंत्राची साधना. योगाची साधना आपल्याला जमणार नाही. योगाची वाटा जे का निघाले सुबटा, तर दुःखाची सेल वाटा भागा आला. कॅन्सरनी त्या प्रक्रियेने गेला. मग 2 विचार नीट ऐका. योग आपल्याला जमणार नाही. ज्ञानोबांचा योग याग विधी येणे नोवे सिद्धी. आणि प्राणायाम. जोग महाराज संस्थेमध्ये एक विद्वान विद्यार्थी होता. श्रीगोंद्यामध्ये संदीपन गुरुजींच्या गावा शेजारी संस्था सुटलेला विद्यार्थी. रामदेव बाबांचं पाहून योग प्राणायाम करायला गेला ऑनलाईन, आणि त्याचा परिणाम शरीरावर झाला. पोट फुटून गेला जागेवरती. प्राणायाम जमणार नाही. आपल्याला सोपं सांगितलं, टाळ दिंडी हाती घेऊन. आपलं सोपा परमार्थ. भोळा त्याचा भाव इतका भोळा नाही, फक्त थोडा सोप्या पद्धतीने गेलं पाहिजे. नीट ऐका. मी इथून सांगत होतो, जोग महाराज गेले आणि सांगितलं गंगागिरीजी महाराजांना, माझं आयुष्य संपत आले, मला काळ न्यायला येऊ शकतो. कारण संतांना मरण कळत होते. मरणाही आधी राहिलो मरोनी मग मनी होते केले ते आता तुम्ही पहा आमोचे नवल, किंवा मरणा आधी सावध व्हावे. गेले. पण जोग महाराजांची ही विचारधारा ऐकल्यानंतर गंगागिरीजी महाराजांनी एक पत्र लिहिलं आणि सांगितले, हे पत्र ज्ञानोबारांच्या समाधीवर लिहून ठेवा. आळंदीला जा आणि तिथं पारायण करा. अजान वृक्षाच्या खाली पारायण करा. पण पारायणामध्ये भूक आणि तहान दोन्ही विसरलं पाहिजे. म्हणजे कसं, तहान लागली तर इंद्रायणीचं पाणी आणि भूक लागलं तर अजान वृक्षाची पानं खायची. 108 पारायणाचा नियम केला आणि ज्ञानोबा साक्षात प्रगट होऊन जोग महाराजांना दर्शन दिलं. जोग बुवा, मरणाला घाबरू नका. अजून 45 वर्ष पुढे संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला करायचा आहे. तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. तुमची साधना अविरतपणे चालू द्या. आपण पारिके नाही, आपण पारिके नाही, आपण पारिके नाही. संत संगतीचे काय चालू सुखा. संत संगाती काय चालू सुखा. आपण पारिके नाही देते, आपण पारिके नाही देते, आपण
साधू थोरा जाणार साधू थोरा जाणार साधू थोरा जाणार साधू थोरा जाणार ही संत संगती आहे. इथं आपल्याला पारखता येणार नाही असं नामदेवांचं मत आहे. सामान्य त्याने जोग मारत तरी त्या संघाने उद्धार झाला की नाही, आपण कोणाच्या संगतीत उद्धार करतो याचा विचार करा. काही काही माणसं आम्हाला भेटायला आले का म्हणतात, महाराज हा मी आहे आणि हे माझे शुभचिंतक आहे. शुभचिंतकने तो शुभ होते म्हणून तो चिंतेत आहे. अजून 5 वर्षांनी तुझ्याच विरोधात फॉर्म भरेल. त्यामुळे संगती चांगल्याची ठेवत चला. म्हणून शहाणी माणसं 10 मूर्ख सांभाळतात, पण एक शहाणा कधी संगतीत ठेवत नाही. कारण शहाणा कधी अति शहाणा होईल ते सांगता येत नाही. महाराष्ट्रात लय अवघड आहे. आपले फॉर्म्युले तर पुढे वापरावं तेच कळत नाही. कीर्तन इतकं सूक्ष्म कळलं पाहिजे ना, पुढचं न सांगता कळलं पाहिजे. डोक्यावरून जाते का? एका नाभिकाकडे एक व्यक्ती दाढी करण्याकरता गेला आणि नुसत्या उचापती करायला लागला. त्या नाभिकाला म्हटला, नाभी बाबाला म्हटला, दाढ्या किती वर्षापासून करतात? ते म्हणे 20 वर्षापासून. इथं थांबावं ना. नाही म्हणलं, मग आल्या आयुष्यात कधी गाढवाची दाढी केली का? काय गरज आहे? ते नाही बाबा हुशार होता, मला नाही पहिल्यांदाच करतोय. नाही कळलं? आपल्या आपल्या ठेवा. ज्यांना नाही कळलं ते 100% जेवून घरी जा. इतकं इतकं शुद्ध पद्धतीने ऐकायची. आता तशी तल्लीनता ठेवली ना, इतकी परमार्थ म्हणजे तल्लीनता पाहिजे. विठाला साधूचं महत्व किती आबाद आहे. साधू कोणाला म्हणावं? दया करणे पुत्रासी, तेची दासान दासी, तुका म्हणे सांगू किती, येतो भगवंताची मूर्ती जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे आपुले, तोची साधू ओळखा जगाचा मालक ज्याच्या घरी येऊन राबतो त्याला साधू. आपल्या घरी आला कधी नाही? तुम्हाला रोज वाटतं देव यावा, पण आपल्याकडे कधीतरी यम येतो. नाही कळलं? आपल्या आपल्यात राहू द्या. तो यम देवच आहे, पण तो न्यायला येतो. तो कोपरांसारखा गरुडावर न्यायला आला पाहिजे, रेड्यावर नाही आला पाहिजे. अजून नाही कळत? इतकं पुढून कीर्तन करावं लागतंय आपल्याकडे. विचारधारा नीट आहे का? काय साधूचं महत्व आहे 4 युगामध्ये याची एक विचारधारा सांग. संत गोरोबा काकांच्या बाबतीतला दृष्टांत सगळ्यांना माहित असावं. कुठे राहत होते ते? संगमनेरला. मग काय दुर्दैव आहे संप्रदायाच. तेर गावी आहे भक्तीचा हा रंग, गोरोबाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरा. तेरला तेर. प्रसंग असा झाला, भजनामध्ये रमले होते आणि नकळत असताना रमल्यानंतर प्रसंग ओढवला. पत्नीकडून अनाव झाल्याने शब्द गेला आणि दोघांमध्ये वाद झाला. आणि वाद झाल्यानंतर नकळत पत्नीवर हात उचलण्यात गेला. आणि हात जसा उचलला तसं त्या आईसाहेबांनी गोरोबा काकांना सांगितलं, माझ्या अंगाला हात लावला तर जगाच्या मालकाची शपथ आहे. अजून तरी माणसं देवाची शपथ घालवा घाबरत आहेत. तसे बुक्का शिवून बदला त्या म्हणा, काळ बदललाय आता. कारण पूर्वीची माणसं खरं बोलायची. आता गीतेवर हात ठेवून म्हणतात, सच कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा, पण जो कहूंगा वो सब झूठ कहूंगा. ही विचारधारा बदलली ना आता. म्हणून नीती गेली, मती गेली, मती गेली, अधोगती आली. ही विचारधारा आहे. नीती चांगली, मती चांगली, मती चांगली, प्रगती चांगली, ही आध्यात्मिक विचारधारा आहे. मग कर्म धर्म संयोगानं संतांना देवाची शपथ प्रिय होती. बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा देवराया. देवाची शपथ टाकली, परत स्पर्श करायचा नाही. पण वंश वाढणार कसा? म्हणून त्यांचीच असणारी बहीण सवत म्हणून लग्न करून दिलं. काकांना ऐकावं लागलं. पण त्या लग्नात असं विघ्न झालं. शेवटला
मूळ आपल्याकडे वाट्या लावत असताना वाट नाही वाट्या लावत असताना वाट्या लावत असताना सासऱ्याने शब्द टाकला, तुम्हाला पुन्हा जगाच्या मालकाची शपथ आहे, जशी पहिली सांभाळली तशी दुसरी सांभाळायची. प्रश्न तोच आला, आता होणार काय? मग कामातूर नारायणी एक दिवस त्यांचे हात अंगावर घेतले आणि बरोबर काकांना जाग आली, जगाच्या मालकाची शपथ मोडली, खडग घेतलं, दोन्ही हात कोपरापासून तोडून टाकले. नीट ऐका, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, आपणा पारिके नाही ते एवढं चरण सोडवणार आहे मी. पण हात तुटल्यानंतर जगाच्या मालकाला चिंता आहे. तुका म्हणे भार घातल्यावरी आणि होईल कैवारी नारायण. भगवान परमात्मा सृष्टीतून उठताना सकाळी प्रत्येक जीवाला उपवासी उठवते, पण रात्री कणभर अन्न खाऊन त्याच्या पोटात घातल्याशिवाय त्याला झोपत नाही. सगळ्यांची चिंता त्याला, त्याचं नाव देव आहे. कशात नाही बरं देव? मला दृष्टांतातून बाजूला जायला लावू नका. देव कशात नाही? आपली संस्कृती एवढी प्रधान आहे. घरात जे कचरा काढतो ना त्याला आपल्याकडे झारू, शिराई, अजून काय म्हणतात तुमच्याकडे, केरसुनी म्हणतात. पण तिला ठेवायची जागा कशामध्ये? कोपऱ्यामध्ये. जे चांगलं काम करतं त्याला जागा कोपऱ्यात असते. आपलं ते चला पुढे, ती कोपऱ्यात ठेवली जाते. पण अनावधानाने जर घराच्या बाहेर पाय पडताना जर पाय लागला तर माणसं काय म्हणतात, कशाला पाय लागला? लक्ष्मीला. निर्जीव वस्तू आहे, घरातले नास्तिक क्रिया करायचं काम करते, तरी सुद्धा तिच्या देवत्व पाहतो. ही आपली भारतीय संस्कृती आहे. देव कशात नाही? एका सुभाषितकारानं सुंदर गीतामध्ये वर्णन केलं बघा. आता सुंदर गीत आलेले एक, तान्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संताच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात साऱ्यात भेटेल तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात जो, रोज वृंदावनी होडी जो गागरी, तोच नाता घरी वाहतो कावडी, गुंतला ना कधी राऊळी मंदिरी, बाप झाला कधी जाहला माऊली, भाव बोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का, बघ उघडोनी दारा अंतरंगातला देवघाव. 8 शब्दात सांगितलं, तो चराचरामध्ये आहे. देवाला चिंता पडली, देव म्हणला आता गेलं पाहिजे. मग आता जायचं तर नेमकी गोरोबा काका जे काम करते तेच काम करावं करायला लागेल. अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी. देव कुंभार झाले. आता देव म्हणले मी कुंभार झाल्यावर मला शोभा कधी? कुंभार बाबाला शोभा कधी? गाढव त्याच्या का असेल तर, बरोबर आहे की नाही? देव म्हणला तर गाढव कोणाला करायचं? गरुड म्हणला इकडे तिकडे पाहू नको, मला माहिती मलाच गाढव करणार आहे. मीटिंग मध्ये जर प्रेमाची माणसं असल्यानंतर जबाबदारी द्यायची असेल तर आपण इकडे तिकडे पाहिलं कोणाक द्यावं हे काम? तो लय जीवाच्या अंत म्हणतो मला माहिती तू मला सांगणार आहे, पुढचं बोलचाल खरं आहे खोटं आहे, ही जाण असते. गाढव झाला ते गरुड. पण देवाला प्रश्न पडला, म्हणे देव म्हणे जर मी मडकी बनवायला बसलो ऐका, तर मग माती व्हायला कोण जाईल? मी जाऊ घरी? बोला ना, एवढं सोपं आहे. देव जर कुंभार झाले, माती मडकी बनवायला बसले, तर माती व्हायला कोण राहील? गाढव. गाढव एकटं जाईन का? कारण त्याला काय नसते, अक्कल नसते. गाढवाला अक्कल नसते. मग देव म्हणे मग गाढव हाकलायला कोण पाहिजे? किमान कुंभार बाबाची बायको पाहिजे. गाढव हाकलायला बायको लागते. तुम्ही का हसले? मी तेच सांगत होतो, गाढव हाकलायला बायको लागते असं देव म्हणले. असा विचार केला देवानं, आणि हे वास्तव्यामध्ये जर खरं असेल तर तेही सिद्ध करतो. आपलं जर एखाद्याशी भांडण झालं, व्यक्ती जर जाणकार असेल तर आपली पत्नी त्याची माफी मागते, जाऊ द्या एवढ्या वेळेस जाऊ द्या, आमचे ते गाढव त्यांना काही अक्कल नाही, मी समजावते. म्हणून गाढव हाकलायला बायको लागते. विठाला 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 राहू दे ना, डिझेल किती जाईल असं? नाही बंद नाही, बंद पडलो आपण दुसरं आणू. तुला काय करायचं एवढा लोड घेऊन? डिझेल टाकलंय त्यांनी. हा, तू लोड घेऊ नको. तू मुंबईचं वातावरण इकडे करू नको. उद्या महाराष्ट्रात तुला माहिती एकच कीर्तनकार जो बोलतो फक्त. ऐकाई आधी ते गेले आणि बरोबर गोरोबा काकांच्या वाड्याला आले. माझ्याकडे 10 मिनिटं राहिले, फक्त 5 मिनिटात मी थांबणार. आणि बाहेरून आवाज दिला, कोणी आहे का वाड्यात? आतून आवाज आला, कोण आहे? म्हणे अमुक अमुक गावावरून आलेलो कुंभार आहे म्हणे. काय?
काम नाही म्हणला, कोणीतरी सांगितलं तुमचे हात तुटलेले तर काहीतरी काम द्या. गौरव काका म्हणले बरं झालं देवासारखा आला. देव म्हणला सारखा कशाला म्हणतो, देवच आला, तुला कळत नाही का म्हणजे. देव कळायला एवढं सोपं वाटतं का? आणि नंतर देवाला सांगितलं असं असं काम आहे, काय हरकत नाही म्हणला, चालू केलं काम. विचार करा, मडकी बनवायला जगाचा मालक आहे. 184 मडक्यामध्ये एक मडकं एका सारखं नाही, त्याची कला आहे. मग त्याने मडकं बनवलं, त्याला भाव किती असेल. पंचक्रोशीत मडक्यांची चर्चा झाली. फिरत्या चाका वरती देसी मातीला कान विठ्ठला तू वेडा. सगळीकडे चर्चा झाली. पण हे 4 भावंडांना आळंदीत कळले. पण मडकी बनवताय, पण गोरोबा काकांचे तर हात तुटलेले, मग मडकी बनवणार आहे कोण? त्यांना का कळलं? ते निवृत्त ज्ञान होतं आणि सोप्या मार्गाने मुक्त होतं, म्हणून ते 4 भावंडांना कळलं. आणि 4 भावंड निघली. जशी ही निघली तसे देवानं सांगितलं गाढव बायको गा. कारण आपल्याला आतापर्यंत कोणी नाही ओळखलं, तर ही 4 100% ओळखणार. जसे त्यांनी एंट्री केली तसं देव गाढव आणि देवाची बायको तिथून निघून गेले. नंतर मुक्ताईने विचारलं, गोरोबा काका पंचक्रोशीत तुमच्या मडक्यांची चर्चा व सगळीकडे इतके सुंदर मडके घडवतात, इतके कोण बनवते? तुमचे तर हात तुटले. नाही म्हणे, अनावधानाने कुंभार आलाय आणि गोड मडके घडवत, आम्हाला दाखवा बरं कुठे येतो. मागच्या घरात आहे म्हणे. दाखवायला गेला, कुंभारा गायब. बरं त्याचे कोणी होतं का संघ? त्याची बायको होती, गाढव होती. गाढव तरी दाखवा म्हणे. गाढवण बायकोन बिराड सगळं गेलं. गोरोबा काका म्हणे बरं झालं उचल नव्हती दिली म्हणे. उचल नव्हती घेतली म्हणे, तसंच आवला होता. गेला म्हणल्यानंतर असणार कुठे गेला या शोधात. मुक्ताबाई म्हणली मडके तरी दाखवा. मुक्ताबाईनं मडके दाखवली आणि मुक्ताबाईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असणाऱ्या गोरोबा काकांना सांगितलं, गोरोबा काका मडके घडवणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, जगाचा मालक होता आणि तुमच्या घरी येऊन राबला. गोरोबा काका म्हणले कसं काय? म्हणे या मडक्यावर जे ठसे आहे ना, ते जगाच्या मालकाच्या हाताचे देवाचे फिंगरप्रिंट्स होते. शंख चक्र पद्म गदा सहित करी आणि त्या खुणा बरोबर त्या मडक्यावर गुंड असणाऱ्या उमटल्या होत्या. आणि गोरोबा काकांचे पाय धरले, तुम्ही भाग्यवाने, जो जगाचा मालक असणारा जगाचा मालक कुंभार होऊन तुमच्या घरी राबला. विचार करा, पंगतीच्या जोरावरती, पारमार्थाच्या जोरावरती विश्वाच्या मालकाला सुद्धा आपल्या घरी गड्यासारखं राबवं. ही संतांचं महत्व आहे, हे साधूचं महत्व आहे. आणि ते आजही 4 युगामध्ये आबाधित आहे. साधू थोर जाना कलियोगी साधु थोर जाना कलियोगी साधु थोर जाना कलियोगी साधू थोर जाना साधु 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 थोर कलियोगी साधु थोर कलियोगी कलियोगी साधु थोर जाना 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 कलियुगी साधु थोर जाना कलियुगी साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना. आणखी एक सांगतो, 4ही युगामध्ये प्रत्येक राजाश्रयामध्ये एक एक साधू होता, म्हणून ते राज्य स्वपद्धतीने घडले. राजे छत्रपतींच्या काळात जगद्गुरु तुकोबारांसारखे विद्वान साधू होते. सोने नाणे अम्मा मृत्तिके समान आणि शिकवण होती परोपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा भगिनी माया. म्हणून राज्य छत्रपतींचा काळ स्वराज्याचं सुराज्य घडलं. आणि आजही ते चारित्र्य जगाच्या पाठीवर अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये स्टडीला घेतलं जातं. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी, ही साधूची महती आहे. आपलं श्रद्धांजली जर तिसरं नाव परत घेतलं तर माणसं म्हणतात तेच तेच सांगताय, खरंय का खोटं आहे? आणि आणखी एक खाली येऊन बोलतो, चला चांगलं जीवन जगणं म्हणजे नेमकी काय? एकच वाक्यात उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. किमान आपल्या दशक्रियेत श्रद्धांजली वाहणाऱ्याला आपल्याविषयी खोटं बोलायची वेळ आली नाही पाहिजे, याला म्हणतात चांगलं जीवन जगणं.
आणखी काय नाही, फार फोडून सांगत खंडन मंडन वाद काय गरज नाही जगाला. शुद्ध शब्दांमध्ये बरोबर येत होते. सोपे वर्म आम्हाला सांगितलेले सांगते, सोप्या मार्गाने समाज मार्गाकडे येतो. खंडन मंडन शास्त्राने येणार नाही. मला सोपं सांगा, आताचा कलियुग संतांच्या शब्दावर विश्वास का शास्त्राच्या शब्दांवरती? बोला बरं, बोला बोला. आपला विश्वास कोणाकडे? तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणी, पहावे पुराण विचारोने. पण आपल्याकरता प्रमाण कोण आहे? शास्त्र नाही, आपल्याकरता प्रमाण संत वचन आहे. आता आपण संतांच्याच मार्गाने जातो. मार्ग जाऊन गेले, शास्त्राचं ज्ञान पचनी पडेल का तुम्हाला? फार सोपं सांगतो, शास्त्राचं ज्ञान म्हणजे समुद्र आहे आणि संतांचं ज्ञान म्हणजे वाहता झरा आहे. तहान मिटवणारं कोणतं? तहान भागवणारं कोणतं? समुद्र, झरा. मग शास्त्राचं ज्ञान अगाध आहे, पण ते पचण्याकरता पचनी पडणार नाही. संतांचं ज्ञान गाध पद्धतीने आहे, पण ते झऱ्या रूपाने आणि ते सहज आपल्याला क्षमवतं. म्हणून संत वचनाप्रमाणे आपण चाललोय. तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोटे काय. नाहीतर आपल्या पाठीमागे 5 विकार लागलेले. नाताळ्यांनी भारुडात सांगितलं, ते 5 विकार एवढे घातक आहे. एक डोळे वटारून पाहतय, एक जटावड होऊन पाहतय, एक असणार गुरकावून बोलतय, एक गिळावया धावतय आणि एक फक्तच आवाज येतय. ऐकायचंय का तुम्हाला? एक जटाधारी पाहत, एक जटाधारी पाहत, जटाधारी पाहत, एक जटाधारी पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक गिळावया धावत, 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 एक गिळावया धावत. आगा गा 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 गा, आगा गा 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 गा, कसं करतंय म्याऊ म्याऊ, आगा गा 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 गा, कसं करतंय म्याऊ म्याऊ. आगा गा 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 गा, कसं कळतंय बाबा. आगा गा 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 गा, कसं कळतंय बाबा. मला सगळं येतं, पण त्याचे 50 देते नाही मला. मला सगळं पाहिजे आणि त्याच्या 10% रेट मध्ये कमी पाहिजे, ती नाही जमणार. मी जरा हुशार झालो. मला बऱ्याच लोकांनी घरचा बैल म्हणून वैरणी वाकला आणि पाहुण्याचा आणला का घास टाकायचे. मला नंतर कळलं ते एवढं कसं काय वडीत आहे. बुवा हुशार पाहिजे. पण आता कसं आहे, तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे, त्यामुळे वैरणीवर सुद्धा शेलर मागं पडून द्यावा लागत नाही. म्हणून निर्धारित वेळेमध्ये येण्याचा प्रयत्न केला. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणो कदा. काय खातो आम्ही कासया संगती, पण बुडत हे जन न देखवे डोळा. येतो कळवळा म्हणून या आम्ही वैकुंठवासी, पण बुडत हे जन न देखवे डोळा. इथं आलो देवाच्या पद्धतीने, येतो जातो आम्ही देवाच्या संगती. म्हणून इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणो कदा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा प्रेमाने हात वरती करायचे, सरळ सरळ. कोणत्या भजनाने त्यांनी काळ सार्थक केला किंवा काळ सारावा, चिंतने चिंतने सरे तो काळ धन्य. हरी भजनी ढवळिले जग, चुकविला लाग कळे काळाचा. कोणत्या भजनाने? जरा सरळ करा वरती, सरळ. असं आहे का? चोपदार आहे ना, असं चोपदार चोपदार दिसलं पाहिजे, दारात चुकून नाही दिसलं पाहिजे. असे सरळ ठेवा. वर धुळवडच्या वर येड्या बाबळे वाढल्याने सोडू नका खाली. असे सरळ ठेवा आणि गोड भजन करायचं शेवटापर्यंत. विठोबा रखुमाई, कुमार कुमार, विठोबा रखुमाई, कुमार कुमार. हरी जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
टाळी टाळी डोबार कुमाई डोबार कुमार 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 डोबार डोबार कुमाई कुमार डोबार कुमाई डोबार कुमार कुमाई डोबार कुमार डोबार कुमाई आवे 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 डोबार कुमार डोबार कुमाई डोबार कुमार डोबार कुमाई आवे डोबार कुमार डोबार कुमाई आवे डोबार कुमार डोबार कुमाई डोबार कुमार डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमार डोबार कुमाई डोबार कुमार डोबार कुमाई डोबार कुमार डोबार डोबार कुमार कुमार आवे डोबार कुमार डोबार कुमाई आवे डोबार कुमार डोबार कुमाई डोबार कुमार डोबार कुमाई डोबार कुमार डोबार कुमाई डोबार कुमार डोबार कुमाई डोबार कुमार डोबार डोबार कुमाई आवे डोबार कुमार हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम निर्धारित वेळेमध्ये तीन चरणांचा भाव मांडण्याचा प्रयत्न केला. माझी वेळ संपली. मी 6:30 ते 8:30 म्हटलं होतं. थोडासा कौटुंबिक कार्यक्रम आहे. मी जीवच आहे. थोडं समजून घेतलं पाहिजे. मी म्हणलो तुम्ही आवरीन पण नाही आवरता आलं. निर्धारित वेळेमध्ये जाऊ तिकडे लेट होईल. थोडं नाराज होईल गृहमंत्री. माझे स्वतःचे राज्याचे नाही म्हणले. त्या पद्धतीने चिठ्ठी आली. हार आल्यावर माणूस पडतो. आपलं थांबलं पाहिजे. पिंगळा पांगळा नाही पिंगळा. आता रोज कीर्तन करून मी पांगळा झालो तरी पिंगळा ऐकायचं तुम्हाला. बरं 2 मिनिटं तुमच्याकरता फक्त मला एक चरणाचा भाऊ सांगू द्या. व्यालेली गाय जसा पाहणा सोडते आणि वासरू आखडल्यानंतर पाहणा सारते सुद्धा, पण संत तद स्वरूपाचं वर्तन करत नाही. साधू निरंतर व्रतत असे. नमा म्हणे गाय दूध एकसरे, साधू निरंतर व्रतत असे. निर्धारित भाव मांडण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचं प्रेम आहे त्यामुळे यावं लागतं. पिंपळ अंतर तसं जवळ आहे, काहीही लांब नाही. 150, 100, 125 किलोमीटर मध्ये यायला काय वाटत नाही. पण प्रत्येक वेळेस मी कोणाच्या ना कोणाच्या पदरात यावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. म्हणून ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या प्रहारात होईल त्या त्या प्रहारात सगळ्यांचं प्रेम आहे. मी वैयक्तिक सांगत असतो, पिंपळे सर्वच ग्रामस्थाचं प्रेम आहे. त्यामुळे सगळ्यांकरता यावं लागतं. याच्यापेक्षा आणखी काय नाही. दादांच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस तर अलौकिक असणारा सोहळा सर्व गावानेच केला होता आणि ते कुटुंबियांनी केला होता. चांगली माणसं कुटुंबातून गेल्यानंतर त्या कुटुंबाची विचारधारा नाही, गावाची विचारधारा शून्य होत असते. ही चांगल्या माणसांची लक्षण आहे. उभ्या आयुष्यात माणसं जपायचं काम करा. शेवटचं वाक्य बोलून मला पिंगळा म्हणायचंय. आता महिन्यापूर्वी घटना घडली अजयदादांची, बरोबर ना? अरे मला कोणाचा विचार नाही मांडायचा, पण जोपर्यंत त्या माणसाची एखादी क्लिप पडली का हजारो माग खाली कॉमेंट्स असायचे, अमुक घोटाळा तमुक घोटाळा असं असायचं ना. पण ज्या दिवशी त्या माणसाने देह सोडला ना त्या दिवशी विरोधकातला विरोधक मला वाटतं याच्यापेक्षा बोलू का, महेशदादा सारखा असणारा हिंद केसरी पैलवान सुद्धा ढसाराडला विरोधात बोलणारा माणूस, याला म्हणतात जगणं, याला म्हणतात मृत्यू. काय केलं असेल त्या माणसानं उभ्या आयुष्यात. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची जाती, वाघाची लीलान कंपाळे टिळारे उजेड अंधारासाठी, बन कबितीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी,
देऊन किनारा मनाच्या होळीचा सारंग हरपला माझा आनंद 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 हरपला आनंद हरपला म्हणून माणसं जपायचा प्रयत्न करा जमेल त्या ठिकाणी परोपकार करा जमेल त्या ठिकाणी संगती चांगल्याची करा आणि हे सांगून न ऐकल्यामुळे तुम्हाला सांगावं लागलं सर्वांनी